नमस्कार. ठळक वार्तामध्ये आपले स्वागत आहे. पलावा सिटीतील सेन्नेट आर्केड इमारतीतील गंभीर सुविधांअभावी नागरिक आणि रुग्ण त्रस्त. डोंबिवली लोढा हेवन पलावा सिटी येथे नुकत्याच उभारण्यात आलेल्या सेन्नेट आर्केड या व्यावसायिक इमारतीतील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक आणि विशेषतः रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या इमारतीत कार्यरत असलेल्या अर्णवी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी अद्याप योग्य रस्ता उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच गंभीर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे लिफ्टमध्ये अडकण्याचा धोका निर्माण होतो. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवांसाठी असलेल्या ठिकाणी ही बाब अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. कांबळे साहेब, आपण इथेच राहताय पलावामध्ये, तर आपल्याला हा हॉस्पिटल सापडलं का? नाही सापडलं मला. त्यावेळेस तुमचा फोन आला आणि मी शोधत आलो तर त्या मनो हॉटेलच्या समोरून मी गाडी आतमध्ये टाकली. शेवटी इथे चेन स्टुडिओ म्हणून आहे. मला वाटलं की इथून आतमधून रस्ता असेल. मी बाजूला गाडी लावली, आतमध्ये आलो, बघतो तर कुठेही आतमध्ये यायला रस्ता नाही आहे. सगळीकडून रस्ते बंद आहेत. शेवटी मी पाठीमागे आलो तर इथे एक गॅरेज आहे. गॅरेजच्या बाजूला बघतो तर इथे रस्ता बंद करून ठेवलेला आहे. त्यानंतर गाडी मी तिथेच लावली आणि तिथून पायी चालत आलो, कारण रस्ताच नाही आहे इथे यायला. आता जर बघितलं तर इथे हा रस्ता बंद ठेवलेला आहे. त्या साईडने एक छोटंसं गेट हे आहे. मेन एंट्रीवरनं जर समजा आपल्याला आतमध्ये यायचं असलं तर ते जे सिग्नल आहे, सिग्नलच्या अलीकडे हा रस्ता चालू होतो. त्यामुळे इथे डायरेक्ट यायचं म्हटलं ना तर इट इज व्हेरी डिफिकल्ट होतं. आणि प्रत्येक वेळेस आपण हे बिल्डिंग येताना जाताना बघतो, अगदी एक्सपिरिया मॉलच्या अपोजिट साईडला आहे, मेन हायवेवरती आहे. हे दिसायला खूप चांगलं दिसतं. आणि इथे बँक आहे, बँक आहे. हे अर्णवी हॉस्पिटल आहे या पाठीमागे. ह्या हॉस्पिटल फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरवरती आहे. खाली हॉस्पिटल नसल्यामुळे एंट्रन्सवरती ज्यावेळेस आपण बिल्डरने जेव्हा बिल्डिंग एवढी मोठी बांधलेली आहे, मला वाटतं 20-25 माळ्याची बिल्डिंग आहे, हो, त्यांनी रस्ते का नाही दिले बिल्डिंगला? आता रस्ता हा एकच आहे आणि तो पण या होऊ घातलेला आहे. हा जो एवढ्या मोठ्या बिल्डिंगला हा छोटासा रस्ता आहे, म्हणजे एक 4 व्हीलर चुकीचं आहे ते. आणि ते पण काय दिसत पण नाही तो रस्ता कुठे. रस्ताच दिसत नाही. पहिली गोष्ट, जो कुठला रस्ता ठेवलेला आहे छोटासा तो पण दिसत नाही. आणि जिथे कुठे लोकांनी आपले बोर्ड लावून ठेवलेले आहे की बाबा अर्णवी हॉस्पिटलला जायचा रस्ता हा, असे डायरेक्शन बोर्ड जिथे लावले मेन रोडवरती, तिथून यायला गेलं तर रस्ताच दिसत नाही. म्हणजे इतकी दुर्दशा आहे. या बिल्डिंगची दुर्दशा म्हणू किंवा या हॉस्पिटलची दुर्दशा म्हणू. इथे पॉवर बॅकअप नाही. याच्यामध्ये चुकी कोणाची? बिल्डरांची चुकी आहे का हॉस्पिटलची चुकी आहे? हॉस्पिटलची चुकी नाही असू शकत ना. हॉस्पिटल ज्यावेळेस त्यांनी घेतलं होतं त्यांना सांगण्यात आलं असेल ना की बाबा आपण इथे मोठा रस्ता करतो, इकडच्या साईडनं आपल्याला एंट्री आहे, असं आहे, तसं आहे वगैरे वगैरे. ज्यावेळेस ते चालू झाल्याच्यानंतर आज काय पहिल्यांदा नाही हे आहे. म्हणजे आज आपण 2026मध्ये आहे. ते हॉस्पिटल चालू होऊन मला वाटतं 2-3 वर्ष झाले. तेव्हापासून याला रस्ता नाही आहे. कसे लोक येतील इथे? हॉस्पिटल घेऊन तो फसला असं मला वाटायला लागलं. त्याची फसवणूक झाली असं तुमचं म्हणणं? आहोत लोढा हेवन पलावा सिटी या ठिकाणी. माझ्या पाठीमागे आपण बघू शकता हे अर्णवी हॉस्पिटल आहे. हे अर्णवी हॉस्पिटल या ठिकाणी द सिनेट आर्केड नावाची ही फार मोठी अशी बिल्डिंग अगदी एक्सपिरिया मॉलच्या समोर बांधण्यात आलेली आहे. मेन रोडला आहे. आणि या ठिकाणी काय घडलं ते आपल्याला सांगतील कैलास जाधव. सकाळी मला कॉल आला, हां, तुझ्या बहिणीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तर मी या हॉस्पिटलला आलो, बहिणीला घेऊन आलो हॉस्पिटलमध्ये. तिथं सकाळी आलो तर इथं रात्रीपासून लाईटच नाही आहे. आणि एकदा सकाळी आली होती लाईट आणि त्याच्यानंतर परत गेली ती लाईट. तर डॉक्टरांना विचारलं ट्रीटमेंट कशी करणार, लाईटने तर एक्सरे नाही काढू शकत. त्यांना फ्रॅक्चर झालं होतं पायामध्ये. तर डॉक्टर बोलतात लाईटने तर आम्ही काय करणार नाही, तुम्ही पेशंट घेऊच नका ना. जर तुमच्या हॉस्पिटलला लाईटच नाही आहे, पेशंट कशाला घेतला? ॲडमिट करून घ्यायचं नाही ना पेशंटला ॲडमिट केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या पेशंटला मी बघतोय तर ते टॉर्चमध्ये टाके काढतात. त्याचं मोबाईलची टॉर्च चालू केले, त्याच्यामध्ये ते टाके काढतात. काय अवस्था आहे हॉस्पिटलची? म्हणजे हॉस्पिटल तुम्ही जेव्हा चालू करता तर तेव्हा काहीतरी फॅसिलिटी पाहिजे का नाही हॉस्पिटलमध्ये?
बरं इथे आलात कसं? कारण मला तर रस्ता नाही सापडला. आल्याच्या नंतर मला तो हॉस्पिटलच रस्ताच भेटत नाही हॉस्पिटलचं. त्यांनी ते बोर्ड तिकडे लावला, आतमध्ये गेलो मी, मनु हॉटेलच्या समोर. तिकडे बघितलं बोर्ड, इकडे कमान दिलेली बोर्डची, तर तिकडे गेलो मी, बघतो तर तिकडे रस्ताच बंद आहे. परत त्या लोकांना विचारलं की बाबा हॉस्पिटलला जायला रस्ता कुठे आहे, तर माहीत नाही. तिथले लोक बोलतात आम्हाला माहीत नाही. परत पुढे आलो, तिथं बघतो ते गॅरेज आहे, बोलतो गॅरेजच्या इथून जा. तिकडे घुसलो गॅरेजच्या इथं, तिथे पण रस्ता बंद आहे. परत आलो, ट्रॅफिकवाले हवालदार होते, त्यांना विचारलं का ह्या हॉस्पिटलला जायला रस्ता कुठे नाही. मग त्यांनी सांगितलं हा छोटासा रस्ता दिसतो तुम्हाला तिकडे बघा, छोटासा रस्ता आहे आणि तिथे काय कामं चालू आहेत रस्ता तुम्हाला वाटतं हां, त्या रस्त्यामधून इकडे आहे. म्हणजे त्यांनी त्या हॉस्पिटलचं बोर्ड सुद्धा लावलं ना त्या रस्त्यावर, हॉस्पिटल इथं आहे आमचं, आम्हाला दिसेल तर हॉस्पिटल. हां. असं हॉस्पिटलची दूर अशी आहे म्हणजे. बरं, आता ही जी बिल्डिंग आहे सिनेट आर्केड, या बिल्डिंगमध्ये 3 बँक आहे. आपण बघू शकतो इकडे कोटक महिंद्रा बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, ICICI बँक आहे, या साईडला अर्णवी हॉस्पिटल आहे, ग्रू अँड परफॉर्म नावाचं मुग्रू गेट फिटिंग हे आहे, पाठवे स्किन क्लिनिक आहे. असं सगळं असं कमर्शियल ह्या ठिकाणी चालू असताना या ठिकाणी रस्ता नसणं हे किती मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. हो, ते पण हे पलावा सिटीमध्ये असं आहे, हां. तर ते एक दुर्दैव समजायला लागेल. म्हणजे ग्रामीण भागात ठीक आहे, आपण ऐकू शकतो बाबा रस्ता नाही आहे, हॉस्पिटलला लाईट नाही आहे, पण हे सिटी महानगरपालिका आणि इथे अशी अवस्था फार चुकीचं आहे. मग आता तुम्ही इथे बहिणीला घेऊन आलात आणि त्याच्यानंतर 2-3 तासपर्यंत तिला वाट बघावं लागली. वाट बघावं लागेल. आता समजा जर का एखादी इमर्जन्सी केस असते तर त्यावेळेस काय घडलं असतं? ती व्यक्ती तर इथे जाग्यावरच मरण पावली असते. हो, जागेवरच मरण पावलं. हॉस्पिटल बांधताना त्याने ते अगोदरच बिल्डरांशी बोलणं करत होतं की मला हॉस्पिटल बांधायचं, फॅसिलिटी काय काय ठेवायला लागते. लिफ्ट चालू नाही, बरोबर. उचलून घेऊन गेलो तिला, हां. असे उचलून घेऊन गेलो दुसऱ्या माल्यावर. लिफ्ट सुद्धा चालू नाही. बिल्डरने मला वाटतं फसवणूक केली हॉस्पिटलवाल्यांच्या, नाही हॉस्पिटलवाल्यांनी तर पण काय बोलणं केलं नाही वाटतं, असं दिसून येतं. बरोबर आहे. त्याच्यावरती नगरपालिका, महानगरपालिका किंवा इथली ग्रामपंचायत किंवा बिल्डर यांनी लवकरात लवकर ॲक्शन घेऊन या बिल्डिंगला पॉवर बॅकअप देणं गरजेचं आहे. पाटील, पाटील यांची बिल्डिंग आहे, हां, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे. आणि एंट्री जे आहे ते प्रॉपर ठेवणं फार गरजेचं आहे. काही नाही, अवस्था बिकट. आणि लिफ्टला बॅकअप देणं गरजेचं आहे, हे करणं गरजेचं आहे. हे झालंच पाहिजे, अन्यथा इथे हे एवढे चांगले हॉस्पिटल असून सुद्धा याचा काही उपयोग नाही असं मला वाटतं.